सीएम न्यूज इंडियामध्ये सर्वांचं स्वागत। भाजपा पार्टी कोथरूड मध्य विधानसभा मतदारसंघाच्या उपाध्यक्ष पल्लवीताई गाडगीळ यांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात येतोय आणि याच वाढदिवसानिमित्त सर्व नागरिकांकरिता श्री स्वामी समर्थांच्या पादुका ज्या आहेत त्यांचा आगमन सोहळा तसेच दर्शन सोहळा देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता आणि हा सोहळा अतिशय आनंदाच्या वातावरणात पार पडलेला आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर असंख्य नागरिक या ठिकाणी भाविक भक्त आलेले आहेत आणि हे भाविक भक्त या पादुकांचं दर्शन देखील घेत आहेत। चला तर जाणून घेतोय हा सोहळा नक्की कसा पार पडलेला आहे। पल्लवीताई गाडगीळ आता आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। काय सांगाल ताई, तुमच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही दरवर्षी एक आगळा वेगळा उपक्रम असेल किंवा स्वामींची भक्ती असेल त्या स्वामींच्या भक्तीनेच आपण नेहमीच हा पादुकांचा सोहळा या ठिकाणी ठेवतात, त्यामुळे अनेकांना देखील या सोहळ्यामध्ये येता येते, स्वामींचं दर्शन घेता येते। काय सांगाल या सोहळ्याविषयी? मी दरवर्षीप्रमाणे माझा वाढदिवस स्वामींसोबत बनवते। स्वामी आज इथे आलेत आणि मला आशीर्वाद दिला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने। आज माझ्या प्रभागातले सर्व नागरिक सगळे जितके लोक होते सगळे आली आणि 4,500 लोकांनी स्वामींचं दर्शन घेतलं, त्यांचा प्रसाद घेतला आणि जे लोक अक्कलकोटला नाही जाऊ शकत त्यांना पण इथे खूप चांगल्या पद्धतीने दर्शन झालंय। आताच आमचे शहर अध्यक्ष येऊन गेले, त्यांनी पण खूप कौतुकाने सांगितलं की ताई आज तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये इतकं चांगलं काम करता आहात, तर स्वामींच्या कृपेने असाच आशीर्वाद राहणार आणि इतके लोक आहे ते आज मला शुभेच्छा द्यायला आले, तर मी भाग्यच समजते स्वतःला। आता निवडणुकींचा वारा देखील वाहत आहे आणि यामध्ये आपलं देखील नाव चर्चेत आहे, त्याविषयी काय सांगा? आता खरं लढाईची आहे आणि कॉम्पिटिशनला तर अजिबात आपण घाबरत नाही। तर आमच्या पक्षांचं हे खरंच खूप शिक्षण आहे आम्हाला आणि आमचे कोथरूडचे आमदार चंद्रकांत दादा पाटील, आमचे खासदार साहेब मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही खरंच माझ्या प्रभागामधनं मी खूप जोरदार तयारी करेल। त्यांनी मला संधी दिली तर मी 100% त्याचा प्रयत्न करेन। नक्कीच आपण बघितलं की पल्लवीताईंचा वाढदिवस अतिशय आनंदामध्ये या आनंदाच्या वातावरणात पार पाडताना दिसतो आणि जर या ठिकाणी बघितलं तर अनेक जे भाविक भक्त आहे हे देखील या ठिकाणी आलेले आपल्याला दिसतंय। आपल्या पाठीमागे जर आपण बघितलं तर अतिशय असं हे भक्तिमय वातावरण झालेलं आहे। हा वाढदिवस खरंच जर बघितलं तर अशा पद्धतीचे वाढदिवस साजरे केले गेले पाहिजेत आणि स्वामींच्या पादुका इथे आल्यामुळे सगळेच भाविक भक्त अतिशय भावुक होऊन या ठिकाणी आलेले आहेत आणि दर्शनाचा लाभ देखील घेत आहेत। आज पल्लवीताईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी या ठिकाणी स्वामी समर्थांच्या पादुका दर्शनासाठी आणलेल्या आहेत आणि आपण पाहतोय की स्वामींवरती श्रद्धा असणारा खूप मोठा भक्त परिवार आहे आणि आज तो दर्शनासाठी या ठिकाणी आलेला आहे। मी पल्लवीताईंना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि स्वामींच्या चरणी अशी प्रार्थना करतो की पल्लवीताईंना निरोगी आयुष्य दीर्घायुष्य लाभावं, त्यांच्या मनातील सर्व इच्छित मनोकामना पूर्ण व्हाव्यात आणि स्वामी समर्थांचा जो संदेश आहे की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी सामान्य भक्तांना जसं म्हणतात, त्याच उक्तीनुसार आम्ही सुद्धा सर्वजण पल्लवीताईंच्या पाठीशी आहोत। त्यांनी अशाच पद्धतीने काम करत राहावं, समाजाप्रती देवाचं देशाचं धर्माचं काम हे अशाच पद्धतीने पुढे करत राहावं अशा त्यांना मनोमन शुभेच्छा देतो आणि त्यांना पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। धन्यवाद। काही भाविक भक्त आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। अशी काय सांगाल, आज तुम्ही इथे आलात पल्लवीताईंचा वाढदिवस, खूप छान वाटलं त्यांच्याबद्दल ऐकून। आम्ही त्यांच्याबद्दल खूप ऐकतो, खूप छान करतात त्या, आम्हाला खूप आवडतात। आम्ही स्वामींच्या पादुका हो खूप छान वाटलं त्यांचं। मी त्यांना दरवर्षी येते त्यांच्याकडे आणि खूप छान करतात त्यांचं पादुकांचं। त्यांच्याबद्दल काय बोलू तेवढं कमीच आहे, खूप छान करतात सगळ्या देवाचं, खूप छान आहेत त्या आमच्यासाठी आणि आम्ही खूप प्रसन्न झालेलं आहे। स्वामींचं दर्शन झालं, निर्मय पादुकांचं दर्शन झालं, मॅडमच्यामुळे सगळं हे झालेलं आहे। देव करो त्यांना भरपूर आयुष्य लाभो। त्यांचं सामाजिक कार्य तुम्ही बघितलं का या आधीच? आम्ही राहायला वारजेला आहोत पण भरपूर आहे। तुम्हाला काय वाटतं एकंदरीत, तुम्ही आज या ठिकाणी आल्यात, पल्लवीताईंनी हा सोहळा अरेंज केला, काय सांगता? अगोदर पल्लवीताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज मार्गशीर्ष महिना आहे आणि स्वामींच्या पादुकांचं दर्शन झालेलं आहे, त्यामुळे मन प्रसन्न आणि आनंदी झालेलं आहे। धन्यवाद पल्लवीताईंचे।
ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ह्यांनी एवढं छान वातावरण केलंय ते बघून खूप छान वाटतंय. त्यांना उदंड आयुष्य लाभो हे स्वामीच्या पल्लवीताईंविषयी काय सांगाल? पल्लवीताईंना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा आणि हे जे त्यांनी पादुका आणून जे मोठं कार्य केलंय त्याबद्दल त्यांचे खूप आभार की आम्हाला त्यांच्यामुळे दर्शन मिळालं. खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय. हो, पल्लवीताईंना काय शुभेच्छा द्याल? त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि दरवर्षी असंच त्यांनी सोहळा आयोजन करतात त्याचंही आम्हाला खूप कौतुक आहे. पल्लवीताईंनी जो हा पादुकांचा सोहळा आयोजित केला आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि यापुढेही ते असंच सोहळे आयोजित करत राहोत. पल्लवीताई मी येते, दरवर्षी येते, 2-3 वर्ष झाले. पल्लवीताई आता माझं रोज आमचं बोलणं होतं. मी वॉकला जाते इकडून तर छान अगदी आमच्या गप्पा होतात. खास म्हणजे मी आधी होती ओळख पण आता जास्त रोजच भेटतो. छान आहेत आणि हे खूप चांगलं कार्य करतायत. ते किती लांबून लांबून लोक येतात आणि सगळ्यांना दर्शनाचा लाभ मिळतो. खूपच छान. स्वामीचं दर्शन होणार याच्या पलीकडचा दुसरा आनंद कुठला नाही. पल्लवीताईंच्या या वाढदिवसानिमित्त पल्लवीताईंना काय सांगाल? त्यांच्याकडे मी आता पहिल्यांदा झाले पण त्यांना धन्यवाद द्यायलाच पाहिजे. त्यांच्यामुळे दर्शन होते त्यामुळे खूप दिवसापासून स्वामींचं दर्शन घ्यायची इच्छा होती पण पल्लवीताईंमुळे आम्हाला इथेच आमच्या जवळच हे स्वामींचं दर्शन झालं. आमची इच्छा होती की जेणेकरून आम्हाला तिथे जायचं पण एवढं हे नाहीये की बाबा दर्शनासाठी एवढं पैसे खर्च करून, पण पल्लवीताईंच्या ह्यांनी आम्हाला इथे त्यांच्या रूपाने स्वामींच्या रूपाने आम्हाला इथे त्यांचे दर्शन मिळाले पादुकांचे. आम्हाला आनंदच होईल त्या जर आल्या तर आणि त्यांना आमचं फुल सपोर्ट आहे पल्लवीताईंना. पल्लवीताईंनी अशाच आम्हाला अशा छान छान दर्शनाचा अजून लाभ द्यावा. अक्कलकोटची एक ट्रिप काढावी पल्लवीताईंना एक इच्छा आहे. नाही म्हणजे माझा स्वामींवर विश्वास आहेच आणि असं कळल्यानंतर असं वाटतं की त्याला दर्शन घेऊ. अक्कलकोटला जाणं कधी झालं नाही आहे म्हणून हेच दर्शन घेऊन त्याचा म्हणजे हे घ्यावा, लाभ घ्यावा असं वाटतं. मी विभावरी काळे. मी तशी पल्लवीच्या नात्यात आहे पण पल्लवीला खरंच समाजसेवेची आवड आहे हे मी बऱ्याच वर्षापासून बघतीये आणि स्वामी समर्थांच्या पादुकांचा तिने आज योग घडवून आणला तर ही खूपच चांगली गोष्ट आहे की कारण लोक अक्कलकोटला जातात पण काही वेळेला तिथे इतकी गर्दी असते की स्वामींचं दर्शन नाही होत. मला वाटतं आजची गर्दी ही त्यासाठी सुद्धा झालेली आहे की खरं लोकांना म्हणजे अक्कलकोट स्वामींच्याही बद्दल प्रेम आहे आणि हा योग घडून आला म्हणून पल्लवी बद्दलही प्रेम आहे असं मला अगदी मनापासून वाटतंय. परंतु सासू वाटतच नाही कारण की मला ती मुलीसारखीच आहे आणि पहिलेपासूनच तिचा स्वभाव असा आहे की आपल्याबरोबर दुसऱ्याचंही कसं भलं होईल हे बघायचं. त्यामुळे समाजकारण करता करता ती राजकारण करते आहे कारण तिला समाजकारण करायचंय म्हणून राजकारणाची कास धरते. परंतु त्याबरोबरच लोकांचं भलं कसं होईल म्हणून पादुका आणणं, वेगवेगळ्या तऱ्हेने लोकांना मदत करणं, कोरोनात मदत केली खूप म्हणजे सतत हिंडत होते ते लोक. आम्हाला भीती वाटायची घरी की हे कोरोना असून कसे जातात ते किट द्यायला, धान्य द्यायला, लोकांना फराळ वाटप करायला दिवाळीचं एवढं सगळं केलेलं स्वतः मी बघितलेलं आणि हे केलेलं आहे. तिचा स्वभाव आणि एकंदर हे वागणूक कशी की खरोखरच म्हणजे मला अगदी अभिमान वाटतो सांगायला की माझी सून जरी राजकारणात असली तरी तिचा मुख्य उद्देश हा लोकांची सेवा करणं हा आहे हे दिसून येतं आणि मला खूप त्याचा अभिमानही आहे आणि तिला खूप खूप शुभेच्छा आणि ती असे लोकांचे आशीर्वाद घेऊन खूप मोठी होते आणि तिची इप्सित जे आहे तिचं जे लक्ष जे आहे ते ती पूर्ण करेल याची खात्री आहे. ताईंच्या ऑफिसमध्ये मी बऱ्याच वेळा येते. ताई बऱ्याच वेळा आम्हाला सहकार्य करतात. माझी मुलगी 12वी MIT कॉलेजला आहे ना तर तिचाही त्यांनी सत्कार म्हणजे हे करून दिलता. खूप प्रॉब्लेम आमचे सॉल्व्ह करतात आणि अगदी घरच्या सारखे आहेत. घेतलं ना दर्शन घेतलं आणि गेल्या वर्षी पण आलते. जसं मी ताईंना ओळखते तसं इथे येते. त्यांची फॅमिलीतले पण त्यांच्या मिस्टर मुलं पण ओळखतात आणि खूप छान म्हणजे दरवेळेस सहकार्य करतात ते. पल्लवीताईंचा स्वभाव खूप छान आहे आणि त्यांची ही पूजाची माझी दुसरी वेळ आहे येण्याची. त्यांचा स्वभाव वगैरे खूप छान आहे आणि म्हणजे कार्यक्रम वगैरे पण खूप छान असतो त्यांचा आणि आम्ही नेहमी येत राहील त्यांच्या कार्यक्रमाला आणि त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आज पल्लवीताई यांचा वाढदिवस आहे. मला फार आनंद होतोय. ताईंनी मला बोलवलं आणि माझी पूर्ण फॅमिली आली आहे स्वामींचं दर्शन घेण्यासाठी कारण की अक्कलकोटला तर काही जाणं होत नाहीये
त्यानुसार ताईने इकडे जी योजना केली त्यामुळे मला ताईंचे खूप म्हणजे आभार मानायचे आणि वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा द्यायच्यात.